सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उद्या 1 नोव्हेंबर बुधवारी संकष्ट चतुर्थी आहे. तर उद्या आपल्याला खूप प्रभावी अशी सेवेला सुरुवात करायची आहे. ती सेवा तुम्ही कुणीही करू शकता. पुरुष, स्त्रिया, मुली, मुलं, विधवा कुणीही करू शकता. कितीही संकटात असाल तरीही स्वतः गणपती बाप्पा तुम्हाला मार्ग दाखवतील. तर वद्य चतुर्थीलाच आपण संकष्ट चतुर्थी असं म्हणतो. तर गणपती बाप्पा सर्वांना माहीत आहेत की विघ्नहर्ता आहेत, प्रथम पूजनीय आहेत आणि कोणतेही तुम्ही उपाय करा, फक्त ते मनोभावे करा. मग तुमचे कोणताही प्रश्न असेल तो मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. महाराजांना सांगा, गणपती बाप्पाला सांगा की माझी ही अडचण आहे आणि त्यासाठी मी ही सेवा करत आहे. तर सेवा काय आहे, कशी आहे, कुणी करायची आहे, त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर तुमचे कोणताही प्रॉब्लेम असो, तुमचे पैसे एखाद्याकडे अडकलेले आहेत आणि तो व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देतोय, पैसे देत नसेल, लग्न न जमणे, नोकरी न लागणे, संतती न होणे, असंख्य गोष्टी असतात वास्तूसाठी, तसेच प्रेग्नेन्सी राहण्यासाठी, अशा एक ना अनेक तुमच्या अडचणी असू द्या, मुलांच्या शिक्षणासाठी असतील, तर मुलांकडून ही सेवा करा. घरातील कोणत्याही स्त्रीने, पुरुषाने कुणीही सेवा करू शकता. ही सेवा संकल्पित सेवा करायची असते. तर या सेवेमुळे खूप सुंदर अनुभव आलेले आहेत आणि येतात. खरंच खूप अडचणीत आहात तर या सेवेला लागा. ही सेवा 120 दिवसांची सेवा आहे आणि ही 120 दिवस खंड न पडता आपल्याला पूर्ण करायची आहे. तर ही सेवा काय आहे ते सांगते. तर तुम्हाला उद्या संकष्ट चतुर्थीला तुमच्या कुठेही गणपतीचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला या 4-5 वस्तू घेऊन जायचं आहे आणि तुमची मनोकामना कोणती असेल ती गणपती बाप्पाला बोलून दाखवायची आहे. आणि उद्यापासून 120 दिवस ही सेवा सलग करायची आहे. मासिक धर्म आला तर 4-5 दिवस महिलांनी ते स्किप करा व पुढे तशी सेवा चालू ठेवा. आता विटाळ आला, सुतक आला तर तुम्हाला सेवा ती नव्याने करायची आहे, कारण की सुतक विटाळात या सेवा केलेल्या चालत नाहीत. त्यानंतर ही सेवा रोज 120 दिवस करायची आहे. तर काय सेवा आहे ते सांगते. तुम्हाला पहिल्या दिवशी गणपतीच्या मंदिरात म्हणजे उद्या ही एकदाच संकल्प सोडायचा, घरात एकदा सोडा, गणपती बाप्पाजवळ एकदा सांगा आणि जाताना काय न्यायचं आहे ते सांगते तुम्हाला. तर आपल्या गणपती बाप्पाला 21 पेंडीची दुर्वा न्यायची आहे, श्रीफळ न्यायचं आहे, पानाचा विडा न्यायचा, त्यावर यथाशक्ती दक्षिणा 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, 101 रुपये यथाशक्ती. त्यानंतर डाळिंब फळ न्यायचं आहे आणि डाळिंबच फळ न्यायचं आहे, लाल फळ न्यायचं आहे, लाल फूल न्यायचं आहे आणि खोबऱ्याची वाटी आणि गूळ न्यायचं आहे. या सर्व वस्तू तुम्हाला उद्या मंदिरात घेऊन जायच्या आहेत आणि गणपती बाप्पासमोर तुमची इच्छा बोलायची आहे. जे काही तुमची अडचण असेल ती बोलायची, संकल्प सोडायचा आणि तुम्ही ही सेवा माझ्याकडून 120 दिवसांची मी सेवा करत आहे ती पूर्ण करून घ्या आणि ते चरणावर वाहून तुम्हाला घरी यायचं आहे. तर आपलं विघ्न दूर करावं म्हणून घरी येऊन ही सेवा आपल्याला करायची आहे. पहिल्याच दिवशी आपल्याला ही वस्तू एकदा अर्पण करायची आहे. परत 120 दिवस काही गरज नाही. 120 दिवस फक्त आपल्याला सेवा करायची आहे. आणि मासिक विटाळ धर्म आला तर म्हणजे मासिक धर्म आला तर 4-5 दिवस स्किप करा आणि जर तुम्हाला सुतक विटाळ आला तर तुम्हाला नव्याने सेवा करायची आहे. तर ब्रह्मचर्य पालनाची गरज नाही, फक्त मांसाहार वर्ज्य करायचा आहे. ही सेवा कुणीही करू शकतं. कॉलेजची मुलं, मुली 10वीची परीक्षा देत आहेत, स्पर्धा परीक्षा देत आहेत किंवा तुमचे अडकलेले पैसे, लग्न न जमणे, नोकरी, संततीप्राप्ती कोणतीही असो त्यासाठी ही सेवा करा. तर काय सेवा आहे ते सांगते. आपल्याला दररोज गणपती बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक तर आपण घालतच असतो. संकष्ट चतुर्थीला आवर्जून अभिषेक घाला. ते पाणी आपल्या घरातील मुलांना प्यायला द्या. त्याचबरोबर 121 वेळा आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. तर तो मंत्र कोणता? मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशने कृपा करा. पुन्हा एका मंगलमूर्ती नाही, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशने कृपा करा. हा मंत्र 121 वेळा दररोज 120 दिवस आपल्याला म्हणायचा आहे. दररोज 121 वेळा अशी ही सेवा 120 दिवस करायचा आहे. या सेवेमुळे तुमची कोणतीही अडकलेली कामे पूर्ण होतात. मनोभावे ही सेवा गणपती बाप्पाच्या करा, अगदी सर्व प्रश्न तुमचे मार्गी लागतील. ही सेवा तुम्हाला 120 दिवस करा आणि केल्यानंतर अनुभव तुम्ही मला स्वतः सांगाल. उद्या बुधवार आहे आणि आता उद्या ज्यांना कुणाला मासिक धर्म आहे, विटाळ आहे, तर त्यांनी ही सेवा कोणत्याही बुधवारी, चांगल्या महिन्यात, चांगल्या शुभदिनी कोणत्याही बुधवारी तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. ही 120 दिवसाची संकल्पयुक्त सेवा आहे. आता अजून काही आपण करू शकतो. तर उद्या
गणपती बाप्पाला आपण दुर्वा वाहतो, तर त्या दुर्वा आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी तुम्ही आपल्या मुलांच्या हातात देऊन 21 वेळा त्यावर गणेश स्तोत्र किंवा 1 वेळा अथर्व शीर्ष म्हणून घ्या आणि ती पेंडी गणपती बाप्पाच्या चरणावर वाहून घ्या. त्याचबरोबर 41 दिवस जर सलग 1 वेळा 11 वेळा यथाशक्ती गणेश स्तोत्र किंवा अथर्व शीर्षाचं तीर्थ तुम्ही 41 दिवस अभिषेक घालून दिलं, तर त्यामुळेही मुलांच्या बुद्धीमध्ये आमूलाग्र बदल घडून येतो. त्याचबरोबर दररोज ज्यांना शक्य आहे त्यांनी अथर्व शीर्ष व गणेश स्तोत्र, जे प्रणम्य शिरसा दैवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्मरे नित्यम आयुकामार्थ सिद्धये, हे मुलांकडून आपल्या म्हणून घ्या. मुलांच्या बुद्धीमध्ये आमूलाग्र बदल होतो, मुलांची चिडचिड कमी होते. तर चला, झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. ज्या कुणाला आपल्या अडकलेले प्रश्न मार्गी लावायचे असतील त्यांनी ही गणपती बाप्पाची उद्यापासून 120 दिवसांची सेवा आवर्जून रुजू करा. तर पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया नव्यान व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तर व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.